शिवाजी विद्यापीठातल्या रसायनशास्त्र विभागाचे विभाग प्रमुख डॉक्टर BS मोहिते त्यांनी जगातलं पहिलं गणेश मंदिर तयार केलंय, तेही स्फटिकांपासून। गेल्या 35 वर्षांपासून त्यांनी स्फटिक शिल्प बनवण्याचा छंद जोपासलाय। ज्यावेळी ज्वालामुखीचा उद्रेक होतो तेव्हा खडक, खनिज आणि इतर घटक वितळून लाव्हारस तयार होतो। तो लाव्हारस थंड होत असताना पोकळी निर्माण होते आणि त्या पोकळीत सुंदर अशी स्फटिकं तयार होतात। याच स्फटिकांपासून डॉक्टर मोहिते यांनी 50हून अधिक स्फटिक शिल्प तयार केली आहेत। गेली 35 वर्ष स्फटिक बनवण्याचा मी छंद जोपासला। अनेक प्रकारची स्फटिकं बनवलेली आहेत। निसर्गामध्ये जी स्फटिकं तयार होतात ते ज्वालामुखीचा उद्रेक ज्यावेळी होतो, लाव्हारस ज्यावेळी वाहत असतो, तिथे एखादी पोकळी निर्माण झाली, त्या पोकळीमध्ये थंड होत असताना स्फटिकं निर्माण होतात, त्याला नैसर्गिक स्फटिकं म्हणतात। पण प्रयोगशाळेमध्ये सुद्धा सुंदर, सुबक, आकर्षक, मोहक अनेक रंगामध्ये आपल्याला स्फटिकं बनवतात। आणि ही जी मंदिर बनवलेली आहेत ते पिझो इलेक्ट्रिक क्रिस्टल्समध्ये बनवलेली आहे। पिझो इलेक्ट्रिक म्हणजे फ्रिक्वेन्सी डबल करतात, फ्रिक्वेन्सी ट्रिपल करतात। डॉक्टर मोहितेंसोबत काम करणाऱ्या विद्यार्थ्यांनाही या उपक्रमामुळे अनेक गोष्टी शिकायला मिळतात। ही स्फटिक शिल्प वैज्ञानिक दृष्टिकोनातून उपयुक्त असल्याचं त्यांचे विद्यार्थी सांगतात। जगातील सर्वात मोठी स्फटिकं व स्फटिक शिल्प बनवण्याचा जो काय यशस्वी प्रयोग केलेला आहे तो अतिशय उपयोगी, समाज उपयोगी सुद्धा आहे आणि वैज्ञानिक दृष्टिकोनातून सुद्धा अतिशय उपयोगाचा आहे। अगदी मोहक आणि सुंदर असे आकर्षक स्फटिक शिल्प सरांनी तयार केलेले आहेत। मग ते गणपतीचं मंदिर असो व अमरनाथचं मंदिर असो, सगळी सुंदर आणि अप्रतिम आहेत। सरांनी याच्यासाठी फार कष्ट घेतलेला आहे। याचा आम्हाला विज्ञान आणि तंत्रज्ञान भविष्यामध्ये फारच प्रेरणादायी ठरणार आहे। सरांनी जे स्ट्रक्चर बनवलेत ते खूप छान आहेत। असं कधी आम्ही इमॅजिन पण केलं नव्हतं की क्रिस्टलमधून असे काही होऊ शकते आणि ते बनवलेत आणि जे 50 प्रतिकृती बनवलेल्या आहेत त्या खूप छान आहेत आणि त्याचे कलरमध्ये वगैरे जे वेगवेगळ्या कलरचे किंवा वेगवेगळ्या साईजचे क्रिस्टल्स वापरून केलेले आहे ते सगळं खूप छान वाटतंय। डॉक्टर मोहितेंच्या या आगळ्या वेगळ्या छंदामधून त्यांनी विविध रंगी स्फटिकं तयार केली आहेत। तसंच आंतरराष्ट्रीय बाजारात असलेल्या प्रचंड मागणीमुळे ही कला सर्वांपर्यंत पोहोचवण्याचा डॉक्टर मोहिते यांचा मानस आहे। संदीप राजगोळकरसह ब्युरो रिपोर्ट, IBN लोकमत, कोल्हापूर।